गाईस, तर अंकिताचं एक स्वप्न आहे, ते तिला म्हातारं व्हायच्या आधी पूर्ण करायचं आहे. चला तर बघूया तिचं कोणतं स्वप्न आहे. तर इकडे हे सगळे 3 बीचे सदस्य बसलेले असतात आणि अंकिता सांगते, की "अभिदादा एक गाणं म्हण ना." तिची फर्माईश असते. त्यावर अभिजित गाणं म्हणतो, "हम रहे या ना रहे कल, कल याद आएंगे ये पल." तर अभिजितच्या या गाण्याने सगळेच रिफ्रेश होऊन जातात आणि त्याच्यानंतर अंकिता सांगते, की "मी आता हिमालय बघून आलेली आहे." म्हणजे आर्याचं म्हणणं असतं, की "मला आता घराच्या बाहेर जाऊन ढग बघायचं आहे. मी त्याच्यासाठी तरसली आहे." तर अंकिता सांगते, "मी तर मस्त असं हिमालयात जाऊन सगळं काही डोळे भरून बघून आलेली आहे." त्यावरती पॅडी दादा विचारतो, की "कधी गेलेली होतीस?" तर ती सांगते, "इकडे यायच्या आधी 20-25 दिवस मी तिकडेच होते. असं मस्त असं जंगल होतं आणि त्याच्यामध्ये असं दगडाचं घर होतं आणि डोंगरावरती असल्यामुळे तिथे खायला काहीच मिळत होतं. तिथं आम्ही फक्त राजमा चावल, अंडी भात आणि दुसरं काहीतरी होतं असंच खात होतो. कारण तिथे रोटी, भाकरी वगैरे असं काहीच मिळत नव्हतं." तर पॅडी सांगतो, की "मी देखील मनालीला जाऊन आलो, शिमल्याला जाऊन आलो. तर आम्ही रिसॉर्टवरती राहिलेलो होतो." तर इकडे निखिल म्हणतो, की "मी तर इथून गेल्यावर घरात थांबणारच नाही. मस्तपैकी रस्त्यावरच फिरणार, कारण मला आता घरात बसून कंटाळा आलेला आहे." तर इकडे धनंजय सांगत असतो, की "आपण सगळे मिळून जाऊया." तर इकडे याचं प्लॅनिंग चाललेलं आहे आणि आर्याचं वेगळंच चाललेलं असतं. अंकिताचं म्हणणं आहे, की "मला म्हातारं व्हायच्या आत 195 कंट्री आहेत आणि मला ॲटलीस्ट त्याच्यातल्या 150 तरी कव्हर करायच्या आहेत. मला 150 तरी फिरायचे आहेत आणि मी ती फिरणार." असं इकडं अंकिताचं फुल कॉन्फिडन्सनं असं ड्रीम दिसतंय तिचं, की तिला 150 देश हे फिरायचे आहेत आणि त्याच्यावरती वाव, सगळेच वाव करतात आणि असं तिचं हे स्वप्न. पण बिग बॉसच्या घरातून बाहेर गेल्यानंतर काय काय करायचं हे अगोदरच या सदस्यांनी ठरवलेलं आहे. बघूयात आणखीन पुढे काय डिस्कशन होतंय. पण असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.